हॅलो. नाही ना राजू, तू बोकड्या ऐकत नाही. तू बोकड्या माझ्या घरचा म्हणजे कसं आहे, ते बकरी तू बोकड्या, त्या दोघांपासून मी पुऱ्या बकरीची धनपत आहे. ते ऐकून काय करू मी? काय फायदा आहे माझ्या बकरी आणि बोकड्या ऐकून? हे बाकीचं पावा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते दुसरंच लावून राहिले म्हणतातच. नाही ना राजा, ते तसं नसते जमत ना. तुम्ही ते तसं करू नका. मग कसं जमते? मी तुम्हाला सांगून राहिलो 2-3 दिवस झाले का बकरी घेऊन जा, बकरी घेऊन जा. तुम्ही ती बकरी माझ्या बोकड्याच्याच मागे लागली. ते नाही ऐकत मी. जाऊ दे, ठीक आहे, मग ठेवतो. चला आता पाहून घेतो बकरी कुठे गेलं तर. अरे बापरे, फोनवर बोलता बोलता मी तर लयच दूर आलो. तर बकऱ्या कुठे गेल्या आणि कुठं नाही. अरे भाऊ, अरे भाऊ, कुठे चालले तुम्ही? अरे बकऱ्या दिसल्या का तुम्हाला आपल्या? बकऱ्या राजा दिसून नाही राहिल्या. मी फोनवर बोलता बोलता इकडे आलो तर बकऱ्याच कुठे गेल्या काय मी. हा हा, इकडे गेल्या का? बर बर बर, मी पाहतो आता. हो भाऊ, हो भाऊ, इकडे आवर. काय म्हणता हो, काय म्हणता? काय राजो, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे झालं बा. तुम्ही जिकडे राहा म्हणजे इशारा केला तिकडे माझ्या बकऱ्या सापडल्या बा. लय धन्यवाद बा तुमचे. तुमच्या ज्याने बकऱ्या सापडल्या नाही तर किती लाखो रुपयाला मुकलोच तुम्ही आज. माया आता इचारा आता तुम्हाला एक येतातलं पिलू बा लंगडं माझ्या खांडाला बक्षीस द्या. हे पिलू मी तुम्हाला दिलं असं समजा बक्षीस. कसं जमाना आला का? आपण काही गोटा नाही मारला, काही नाही मारला. हा माणूस म्हणते की तुमच्या या बकरीला गोटा मारला, हे मी भरून द्या. मी काय भरून देऊ? मी गोटाच नाही मारला तर माय मन सांगून आणलं मी मारला नाही म्हणून. दुनिया काही म्हण ना तर 100 माणसं जमा केले का म्या गोटा मारला बा तरी मी कबूल नाही करत. कहून की म्या मारलाच नाही. माझ्या अंतरात्मा सांगते मी मारला नाही म्हणून. हो तसं नाही राजू, तुम्ही समजले नाही. तुम्ही माझ्या बकऱ्या सांगितल्या इकडे गेल्या म्हणून मला त्या सापडल्या म्हणून मी खुश होऊन तुम्हाला एक बकरीचं पिलू देऊन राहिलं बा तसं बक्षीस. तुम्ही म्हणता का म्या गोटा नाही मारलाय, गोटा नाही मारला. काय राजू, कसं करावं हे? आता तिसऱ्या माणसाजवळ न्याय नाही लागते बा. म्या गोटा नाही मारला, मी तुम्हाला एकदा स्पष्टच सांगून राहिलो. गोटा मारला नाही, मी काही भरून देत नाही. तू किती काही माणसाजवळ न्याय न्या, मला काही त्याचं करा नाही लागत. कसंच करावं या माणसाचं? मी येले पिलू देऊन राहिलो लंगडं बक्षीस, हा म्हणते मी गोटा नाही मारला. आता तिसऱ्या माणसाजवळ न्याय नाही लागते. ओ भाऊ, ओ भाऊ, थांबा 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 थांबा, आमचा न्याय करून द्या राजू, एवढा न्याय करून द्या. काय म्हणता हो, काय म्हणता बाबा? कायसाठी थांबवलं? हो राजू, गोष्ट अशी झाली का मी बा मोबाईलमध्ये गुंग झालो होतो. तर माझ्या बकऱ्या तेवढ्या वेळात निघून गेल्या तिथून. बकऱ्या दिशी नसं झाल्या. तर हा माणूस भेटला मला. मी यायला थांबवलं. ते यायला विचारलं का बा तुम्हाला बकऱ्या इकडे दिसल्या का? याने इशारानं असा हात केला. त्या दिशेने मी जाऊन पाहिलं तर माझ्या बकऱ्या मला सापडल्या. मला मोठा आनंद झाला का 1,00,000-1,50,000 रुपयाचा आपल्याला चुना लागला होता बा. तर आपल्या बकऱ्या सापडल्या तर आपण येईल आपल्या खंडातलं लंगडं पिळू बक्षीस देऊ. तर म्या त्याला तसा प्रस्ताव ठेवला समोर. तर ते माणूस राजू म्हणते का म्या काही गोटा मारला, मी भरून देत. तुम्ही किती काही माणसं जमा करा, म्या गोटा मारला मत म्हणत असन कोणी, पण म्या गोटा मारला नाही, मी भरून देत नाही. आता तुम्हीच न्याय करा बरं आमचा. काही आता येईल समजावून सांगा बा समजा. हो भाऊ, म्या तुम्हाला पहिलेच सांगितलं, येईल सांगितलं स्पष्ट. म्या गोटा मारला नाही, मी काही बिल भरून देत नाही. आणि घडी घडी ते कोणाही जोडणार नाही. तुम्ही घडी घडी तेच काही माझ्यासमोर ओरडू नका. काय राजू, मलेच थांबवतात, मलेच म्हणता गाडी चोरीची होय. काय लावलं हो तुम्ही? माया तुम्हाला वाटत असेल माझी गाडी जुनी जरी असेल पण माझ्याकडे पूर्ण कागदपत्र आहे. आणि काही आळ नका घेऊ. असं असते का कोणाला थांबवत आणि थोडीचा आळ लावता? असं जमणार नाही मला. तुम्ही कोणाला जोडणार नाही. या गावाच्या लागण तर पाटला जोड झाला. आता एवढंच असेल तुम्हाला तर. चला बा, तुम्ही एवढंच म्हणता आता पाटीलच न्यायकडे शून्य माणसाजवळ जा लागते. आता सारी येड्याचीच भरती झाली. आता शून्य माणसाजवळ जा लागते. राम राम हो भाऊ, राम 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 राम. तुम्ही सोय का या गावाचे पाटील? राम 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 बा. तिघं तिघं एकदम काय बा, काय गडबड आहे? काय काम आणलं मग इकडे बा? सांगा काय म्हणतात. हो राजू पाटील साहेब, गोष्ट अशी झाली का मी बा बकऱ्या चालून राहिलो होतो. त्या मोबाईलमध्ये मी गुम झालो. तर बकऱ्या मस्त चरून राहिल्या त्या. तर थोड्या वेळानं बोलणं झाल्यावर पाहिलं तर बकऱ्या दिशी नसे झाल्या. तर मग रस्त्यात मला हा माणूस भेटला. तर मी विचारलं का बा तुम्हाला बकऱ्या इकडे दिसल्या काय? तर हा माणूस म्हणून मला असं इशाराने इकडे हात दाखवला. तर मग मी त्या दिशेने गेलो. तर माझ्या बकऱ्या तिथं मला सापडल्या. मग मला मोठा आनंद झाला का बा आपल्या 1,00,000-1,50,000च्या बकऱ्या आपल्याला सापडल्या बा. हरपल्या असल्या तर 1,00,000-1,50,000चा चुना लागत होता. म्हणून माझ्या खांडात एक लंगडं पिलं होतं. मी खुश होऊन येईल बक्षीस देऊन राहिलो होतो. हा माणूस म्हणते की मी तुमच्या बकरीत गोटा मारला नाही, मी काही भरून देत नाही. मग तो सविस्तर एक गोष्ट
हिच्या लक्षात नव्हती येऊन राहिली म्हणून ह्या मोटरसायकलवाल्यांना सांगितलं का असं साहेब आमचा न्याय करून द्या. तर हा म्हणते मी मोटरसायकल बा जुनी जरी असली तर माझी काही चोरीची नाही आणि माझ्याकडे कागदपत्र आहे. आता तुम्हीच सांगा राजू हो, मी माय पिलू दान देऊन राहिलो आणि हे कुकडले कुकडे लावून दिले. तुम्ही आता आमचा न्याय करून द्या ना आमचं सगळं सविस्तर बरोबर बसून द्या बा. हो ना राजू, मी यायला सांगून राहिलो ना, म्या काही गोटा मारला नाही बा. आणि म्या गोटाच नाही मारला तर हे म्हणते माहीत लंगलं पिलू समजा तुम्ही मोडलं बा. मी कायले भरून देऊ तुम्ही सांगा. मी गरीब माणूस कुठचे पैसे भरून देऊ यायले. हो राजे पाडे माया तेच म्हणणं आहे. हे मला अडून राहिले आणि म्हणते गाडी चोरीची होय. आता तुम्हीच पाहावं लागेल तर माझ्या कागदपत्र पहा गाडीचे. माझी जुनी जरी असेल पण बा गाडी माझी स्वतःची मी विकत घेतलेली बा. तुम्हीच पहा नाही करा आमचा. हे बाबा मला काही इम्प्रेशन जमू नका तुम्ही. मोटरसायकल घेऊन या का पैदल या का बकऱ्या घेऊन या मला त्याचं काहीच करायला लागत. म्या तुम्हाला एकदा सांगितलं ना, माई बायको टाकली म्हणजे टाकली. तुम्ही किती का पुरं गाव आहे बाजूला आलं मी काही माझ्या बायकोला घरात घेत नाही म्हणजे नाही. काय कसे लोक आहे रे ज्याच्याजवळ जाते न्याय तर नाही बसत पण अधिक प्रॉब्लेम वाढवते. कसेच लोक आहेत ते. एक म्हणते का म्या गोटा नाही मारला, दुसऱ्याजवळ न्याय नेला त्याची म्हणते माझी मोटरसायकल चोरीची नाही, तिसऱ्याजवळ पाटलाजवळ आला, पाटील मोठे असे नाही आलो होतो तर पाटील म्हणते माझी टाकली बायको मी घरात नाही गेल. कशी मेळाची भरती आहे सर. मेळात मीच फसलो का फक्त एकटं अंदाज गेलं बऱ्यापाशी दिवस निघाला हिरापाशी. जाऊ दिले का मागा नाही लागत मी.